खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या काळापासून भर आला. अहो छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये बहिर्जीनायक नावाचे सरदार होते बघा. वेगवेगळी सोंग काढायचे, शत्रूच्या गोटात जायचे आणि मग महाराजांचं काम फत्ते व्हायचं. ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये या बहुरूप्याचा गुणगौरव केलेला आहे. नवे नवे संत एकनाथ महाराजांनी सुद्धा आपल्या भारुडामध्ये या बहुरूप्याचं कौतुक केलेलं आहे 600-700 वर्षापूर्वीपासून बघा. आणि ही अलीकडच्या काळात मात्र आमची तरुणाई पाश्चात्य संगीतावरती डोराला लागली. त्याला काहीतरी इतिहास आहे. आपला हा इतिहास स्वराज्य घडवण्यासाठी ह्या सगळ्या अनेक लोककलावंतांचं योगदान आहे आणि महाराजांनी हुबेहूब ते टिपलं आणि म्हणूनच हे बहुरूपी कला आज त्यांचा वंशज या रूपाने ती पुढे चालवत आहे. तर असा हा माझा बहुरूपी असे अनेक लोकगीत आहेत बरं का. पण हरिहरकरच्या काळामध्ये ते हरवत चाललेलं आहे. आता भर 12 वाजता लोककलावंत यायचं बघा. डोक्याचे केस सोडलेले असायचे, कपाळ भरून मडवट भरलेला असायचा, कमरेभोवती चोळीच्या खणाचा घागरा असायचा आणि सोबत त्याची बायको असायची. पण ती काय करायची हो, तिच्या हातात ढोलगा असायचं आणि ते असा आवाज करत यायचं. डोक्यावर मर्यादेचा गाडा असायचा आणि हा लोककलावंत म्हणजे मूळचा कर्नाटकाचा बरं का. त्यामुळे त्याच्याही बोलण्यामध्ये कन्नड हेल असतो बघा. पण त्या काळामध्ये टीव्ही नावाचं खोगडं नव्हतं. मग महिला भगिनीचा सकाळपासून केलेल्या कामाचा शीन कोण घालवायचे, तर हा लोककलावंत घालवायचा. आता तो अलीकडच्या काळामध्ये येतच नाही. पण उन्हाची तमा न बाळगता भर 12 वाजता उघड्या अंगावरती आसुराचे फटाके ओढणारा हा कडक लक्ष्मीवाला गावात यायचा आणि चौकात यायचा आणि मग सुरू करायचा भाकलो. आईची कृपा राहील ग आई. तरण्या पुरींची लवकर लग्न होतील ग आई. तरणी पोरं धबधब्यावर जातील ग आई. सेल्फी काढताना मरतील ग आई. म्हातारी माणसं वृद्धाश्रमात जातील ग आई. हे कारभारने कोणी येतं का नाही देवीला पूजाया. बघ किती वर आला आला वाटतं. बघत आला, बघत बघतच आला. बघत ये बाबा ये माझ्या ना ग देवीच्या पडत देवीच्या. हा बस बा. काय म्हणतोस. ग्रामपंचायतीचा सदस्य आहे म्हटलं. ते दिसतंय तुझ्या अवतारावनं. सांगायचं काय काम. बोल काय काम काढलं देवीकडं. यंदा सरपंच पदाची माळ तेवढा आपल्याकडे कुठदी की. हा लय मोठं डोळं लागलं रे. मग सरपंच पदाचं सदस्य असताना काही कमी कामं केलीस. कामाचा डुंगूर उभा केलास. फिविंग ब्लॉक 3 वार्डात होत मंजूर. भांडण काढलीस तुझ्याच वार्डात बसवलंस का रे. ती काय माणसं नव्हत. गावाला 4 मुताऱ्या मंजूर होत्या. वरच्या आळीला, खालच्या आळीला, मधल्या आळीला, तुझ्या घराजवळ 3 ठिकाणी मुताऱ्या बांधल्या. तुझ्या घराजवळ मुतारी बांधायला विरोध केलास का. वास येतोय. चालेच देवा तेवढं. पंचायतीत एक क्लार्क भरायचा होता. तुझ्या भाच्याला चिटकवलंस. गावात काय माणसं नव्हती मी. लाडाचा आहे जरा. हा लाडाचा आहे. अरे सरपंच व्हायला कसं पाहिजे. मोठं मन पाहिजे, दिलदार माणूस पाहिजे, भ्रष्टाचाराला अजाबात शिवला नाही पाहिजे, विरोधकाचं काम आधी करणारा पाहिजे. हे सगळं गुण तुझ्यात येतील. येणार येणार. बघ देवी पुढे बोलतोयस. खोटं बोलायचं नाही. अजिबात खोटं बोलणार. येणार नव्हे सगळं गुण. सरपंच झाल्यावर तुझ्यात बदल झाला पाहिजे. होणार ना नक्की. होणार. देवीचा आशीर्वाद आहे बघ. पुढच्या वर्षी सरपंच पदाची माळ तुझ्या गळ्यात पडत. थेट सरपंच होशील. देवीचा आशीर्वाद आहे. तर आता तू सरपंच झाल्यावर मी एकदा येणार गावात. तू पंचायतीत बसले असणार. माझं खाली ढोलग वाजलं की खाली यायचं. येणार की देवा. आणि देवीचा आशीर्वाद घ्यायचा. बरं आता सरपंच होणार म्हणल्यावर माझं एक काम कर की बघता. करणार की देवा. देवीचा गाडा जरा बारकाय मोठा करून दे बघता. देऊया की. बसू कुठल्या तरी योजनेत. योजनेत तुला बी बसू तू कुठल्या तरी. आला योजनेत बसवायला. त्या गावात पण महिला आहेत का अशीच आहेत सगळी. आई माझी कारड्या मुलगाची लखाई. आईच माझ्या नटन आली वाटत. एवढ्या सकाळी कोण येते. होय तू तरी आलीस नव. वसू बारस असताना सुद्धा आलीस. चांगली गोष्ट. सगळ्या बाया कुठं असतात. कुठं असते ती. अरे टीव्ही मोरा. हा काय तर चांगलं चुंगलं बघत असतेल्या.
कशाचं चांगलं सासू सासवांची भांडण नुसतं. होय 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 तू तरी आलीस होय देवा. देवीचं दर्शन घे बस काय म्हणतीस काय सांगू देवा. राहू दे सांगायचं. सांगण्यासारखं काय बी नाही बघ. राहू दे सांगायचं अरे तसं नाही. हा? ऐकून तरी घे. हा माझं धाकटं पोरग हा अरे त्याचं काय केलं तोंड म्हणून काय उघडं ना बघ. हा होय देवा. बर तर तुमचं काय ते मॅगी पिझ्झा बर्गर असलं काय बी खात नाही बघ. बर नुसता असं घेते असं घेते असं काय तोंडच तू उघडं. आलो उघड ना त्याच्यावर काही इलाज केलास का नाही गेलती तो कौलापूरचा नेला नाही का हा. त्याकडे गेलती बघ. बर तो म्हणला एक उलट्या पकाचं कोंबड 6 अंडी उतरून 5 आमोशी हे तिखट कुठल्या युगात आहे ग तू आता उलट्या पकाचं कोंबडं हे ते कशाला ते अंधश्रद्धा घेऊन बसलीस तुला माहित नाही अंधश्रद्धेबद्दलचं गाणं नाही देवा. बुद्ध भीमराव कबीर फुले या भूमीवरी जन्मले त्यांनी जनजीवन फुलविले सुलभ संते वाणी त्यांनी जनजीवन फुलविले सुलभ संते वाणी त्यांनी जनजीवन फुलविले सुलभ संते वाणी देवाच्या नावावर जे करती छुमंतर देवाच्या नावावर जे करती छुमंतर ते करती आपले सुलभ संते वाणी ते आपले सुलभ संते वाणी ज्याने जनजीवन फुलविले सुलभ संते वाणी सुखदेवच देतो दिवा बोल देतो मागशील तवा सुखदेवच देतो दिवा बोल देतो मागशील तवा मग एवढा कशाला आवाज सुलभ संते वाणी ज्याने जनजीवन फुलविले सुलभ संते वाणी ज्याने जनजीवन फुलविले सुलभ संते वाणी आता त्या देवावर विश्वास ठेवू नको त्याच्याकडे जाऊ नको नाही, नाही. तुझ्या नातवाचं तोंड कशामुळे बंद झालंय माहित आहे का कशामुळं र मावा गुटखा खात असेल आणि तोंड बंद झालं असं होय. आता हा. काय करते माहितीये का हा. असे 2 पुड्या घेते हा फोडते हा. अशी एकमेकात घालते हा. आणि असं खुळू 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 आणि टाकते दिसेल तोंड. हा त्यामुळे त्याचं तोंड बंद त्याला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा 250 डॉक्टरकडे दाखवते. हा अडीचशे दे म्हणजे पावशेर गुण येईल त्याला दुसरं डॉक्टर आहेत का नाहीत कोणता बरं हाय आता चांगले डॉक्टर. हा घेऊन जा अजून एक विचारू का. एखाद्या गडात किती पक्षी मारते तू अरे सणाचा दिवस आहे म्हणून म्हंटल हा. वर्षातनं एकदा येतोस. हा. ही कोण म्हणते? तुला काय करायचं अरे लय दिवसा मागच्या याला आधी तेव्हा म्हातारी होती आता तरणी आहे म्हणून म्हंटल र आमच्या पालावरची कुटुंब आम्ही काय बी करू माफी कर देवा हा माफी कर. पापी नको डायबिटीस आहे मग काय करणार? राहू दे काय करायचं माझा एक किती देवा अरे तोंडानं सांग तोंडानं सांग देवा, काय सांगण्यासारखं नाही रे. राहू दे मग सांगायचं अरे तसं नाही ऐकून तरी घे. हा. अरे एकदा मी सकाळी हा. मला उठली हा. की रात्रीपत्र झोप म्हणून बसली. एकदाही सकाळी 10 वाजता उठली की संध्याकाळपर्यंत तिला झोप एवढी लागत नाही साखर आहे मला हा. लई खात नाही हा. चहा बरोबर 4 चपात्या आणि एवढा भात हा. एवढं खाल्लं की रात्रीपत्र हा भूक म्हणून लागत मला बिलकुल चालत नाही कोणी सांगत बोलत नाही 4-5 खाल्लं तरी 4-5 खाल्लं तरी जीवाला बरंच नाही 4-5 खाल्लं तरी जीवाला बरंच नाही मग याच्यावर काही इलाज केलास का नाही काय नाही देवा तर तुलाच विचारते काहीतरी इलाज. आता कुणाकडे जाऊ नको 15 दिवस नित्यनेमानं मी सांगतो तू इलाज कर कुणाला पैसे द्यायचं काम नाही माझ्या सुनाने केला तर चालेल. विचारायला सुन आल्या अरे तर मी जाते हाय ज्याला प्रश्न आणलाय त्यालाच उत्तर सोडवायचं करते आता काय 15 दिवस नित्यनेमानं रात्रीच्या कोवळ्या उन्हात बसायचं रात्रीच्या कवड्या उन्हात जमल ना मग? जमल किती आणि 15 दिवस नित्यनेमानं दिवसाच्या चांदण्यात बसायचं दिवसाच्या चांदण्यात सगळं बरं होईल बघ होय ना दिवसाच्या चांदण्यात आणि रात्रीच्या उन्हात बसती किती देवा ह्या हा. सगळं काय पैसा बी लागत नाही हा. बसती बसती अजून एक विचारू विचारतीस आता माझी ती नटवी सून हा. आणि माझा थोरला ल्यो हो त्यांच्यात असं आहे बनून का बरं झाकाला पकड अरे त्याला एक लेव आहे हा. मग आमची काय इच्छा हा. आहे की पाठीवर एक बहीण असावी हा. पोराला भावाला ओवाळायला भाऊबीजाला हा. बहीण असावी बर 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 ही बया म्हणती एकावरच बास हा. अरे मला 5.5 पोरं झाली तरी चढत्या इलीचं शेण हा, होय, होय, होय. ही बया म्हणती एकावरच बास तुमचा काळ वेगळा होता
होय देवा ह्याला काहीतरी चांगली बुद्धी दे देवा हा. सांग माझं गारानं घाल देवा हा हा, होईल होईल, पुढच्या वर्षी तुला नात होईल. होईल नव हा हा हा. चालतंय. आणि काय देवा अरे एका दगडात बरेच पक्षी मारायचे तुला सवय आहे म्हणून एका शेवटचा प्रश्न विचार. प्रश्न नाही विचारत तुला सांगते देवा हा. तो एक गारानं आमच्या देवी समोर घाल पुरंदरच्या लढाईत आमचं वंशज होतं बर. तेव्हा आपल्या राजाचा आशीर्वाद होता त्यांच्यावर वा वा वा. तसाच देवी आईचा अच्छा आशीर्वाद अच्छा अच्छा, राहू दे देवी देवा. आईचा आशीर्वाद राहणार तुमच्या घराण्यावर, तुझ्यावर आशीर्वाद आहे बघ. चालतंय. जा घेऊन ये आणि देवीची पूजा कर, श्रद्धा ठेव, होय. सगळं बरं होईल. महाराजांच्या कृपेनं चालत आलेलं तुमचं घराणं आहे, मोठं घराणं आहे, नाव आहे तुमच्या घराण्याचं. होय देवा येते. हा तसंच राहू दे. हा येते. वा मार्गाला कोण लागू नये तुमच्यातली पुढची पिढी, एवढं बघ. होय होय देवा हा. टाको, 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 डाब, 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 डाको, 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 डाब, 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 डाब. तर म्हणजे असे अनेक लोककलावंत लोकगीत धन्यवाद मंडळी या आपल्या मंचावरती येत आहेत आणि कधी काचा महाराष्ट्र त्यांनी समृद्ध केला.